नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे वरणबट्टी. तर आज रविवार आहे तर संडे स्पेशल काहीतरी म्हणून मी आज वरणबट्टी बनवणार आहे. तर हे मी पीठ घेतलं आहे, बट्ट्याचं पीठ आहे. याच्यात मक्का आणि गहू आणि डाळ मी टाकली नव्हती त्याच्यामध्ये. तर हे पीठ थोडंसं आपल्या गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर असतं, तर ते दळून आणताना थोडंसं जाड दळून आणायचं. त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन टाकते आहे, कारण मी डाळ टाकली नव्हती दळून आणताना पिठामध्ये. त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकलं. आणि आपलं घरचं जरी गव्हाचं पीठ असलं ना तर रवा टाकून पण छान होतात. रवा टाकायचा 1 वाटी त्याच्यामध्ये आणि बेसन टाकायचं. हे मी त्याच्यामध्ये आता ओवा टाकत आहे. ओवा थोडासा असा हातावर हे करून घ्यायचा आणि मग ओवा टाकायचा. हे मी तीळ टाकत आहे, थोडेसे तीळ, म्हणजे तिळानं काय होतं, म्हणजे मध्ये मध्ये तीळ खायला लागतात, टेस्ट पण छान येते. आणि जिरे पण टाकले मी त्याच्यामध्ये. आता हे सगळं पीठ आता आपण ह्याच्यात हळद टाकते, अर्धा चमचा हळद टाकली मी. हळदीनं कलर छान येतो आहे म्हणून मी हळद टाकली. आणि चवीनुसार मीठ टाकते. मीठ असं मला अंदाज असा हातानंच येतो आहे, त्याच्यामुळे मी चमच्यानं मीठ नाही टाकत, हातानंच टाकते. आणि आता सगळं पीठ असं एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पीठ असं मिक्स झालं पाहिजे, त्याच्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये मी इकडं तेल थोडंसं असं मोठा चमचा भरून तेल मी असं ठेवलं होतं. हे बघा, हे तेल मी गरम करून घेतलं आहे. ते तेल त्याच्यामध्ये टाकायचं. यानं काय होतं, बट्टी एकदम अशी छान आणि ठिसूर बट्टी होती. हे असं मोहन टाकल्यानंतर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पिठाला लागेल असं मिक्स करायचं याला. अशा गाठीने होऊ द्यायच्या, पूर्ण हातावरती असं हे करून त्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मी जसं मिक्स करते ना, दोन्ही हाताने मिक्स केलं तरी पण चालतं. हे असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते तेल आपण जे टाकलं आहे ना मोहन, ते सगळ्या पिठाला लागलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये मी खायचा सोडा टाकायचं विसरले होते, ते पण टाकला आहे थोडासा. जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा. आता मी याच्यामध्ये टाकत आहे दही. दह्याचं म्हणजे आपल्या अंदाजानुसार टाकायचं दही. दही टाकून पण असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पिठाला ते दही लागलं गेलं पाहिजे. पूर्ण पीठ असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याला आपण मळून घेणार आहोत. आता हे पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळायचं. म्हणजे लई असं सैल पण नाही मळायचं आणि लईच घट्ट पण नाही मळायचं. आपण पुरीला पीठ मळतो ना, आपण पुरी बनवताना जसं पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचं याचं. कारण लई सैल पण नाही मळायचं पोळ्यासारखं आणि लई घट्ट पण नाही मळायचं. त्याच्यामुळे असं मध्यम, तर आपण पुरी जसं करतो ना, पुरीला जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. हे बघा, मी असं आता पीठ मळून घेते पूर्ण. पातळ पीठ जर मळलं ना तर काय होतं, मग ते आपण त्याचे आता असे हे बनवणार आहोत गोळे, तर ते चिटकतात खाली. त्याच्यामुळं थोडंसं असं जाडसरच थोडंसं असं घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे कारण की ते पाण्यात टाकल्यानंतर खाली पण चिपकत नाही. असं थोडं थोडं पाणी टाकून मळायचं त्याला. एकदम पाणी टाकलं तर काय होतं, मग पातळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं थोडं थोडं असं थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घ्यायचं आहे त्याला. असा घट्ट गोळा झाला पाहिजे त्याचा. व्यवस्थित मळून घ्यायचं, पूर्ण एकजीव होईपर्यंत मळायचं आहे त्याला. हे बघा, आपलं पीठ आता मळून झालं आहे. आता मी हे पीठ 10-15 मिनटं आता असंच ठेवते झाकून.
तोपर्यंत मी इकडे गॅसवरती ना पाणी उकळायला ठेवलं आहे पातेल्यामध्ये. आणि आता याचे असे आपल्याला असे एकसारखे गोळे करून घ्यायचे, म्हणजे असे एकसारखे बॉलसारखे गोळे झाले पाहिजे. आणि लहान मोठे नाही करायचे, सगळे एकाच आकारामध्ये करायचे. हे बघा, थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, कारण की ते हाताला चिपकत नाही. मग त्याचे हे असे गोळे करून घ्यायचे. हे असे गोल गोल करून घ्यायचे. लय छोटे पण नाही करायचे आणि लय मोठे पण नाही, असे मीडियममध्येच करायचे. हे बघा, मी आता याचे गोळे करून घेतले आणि मी इकडे गॅसवरती तोपर्यंत पाणी ठेवलं होते. बा पाणी पण चांगलं छान उकळलं आहे. बा उकळी आली पाण्याला. आता या उकळत्या पाण्यामध्ये आता हे सोडायचे, कारण पाणी उकळत असलं ना ते चिपकत पण नाही आहे खाली. नाही तर आपण थोडंसं गरम पाणी झालं की लगेच टाकले ना तर मग ते खाली पातेल्याला चिटकतात. त्याच्यामुळं थोडे असे उकळू द्यायचं पाणी उकळल्यानंतरच टाकायचे. आता माझं काय झालं, हे पातेलं गच्च भरलं आहे, त्याच्यामुळं मी कमी गॅसवरच तळणार आहे. हे कमी गॅसवरच मी याला उकडून घेणार आहे. हे बघा, असं एकदा त्याला हलवून घ्यायचं. नाहीतर काय होतं, खाली चिपकतात. त्याच्यामुळे त्याला असं सारखं त्याला असं हलवत राहायचं, खालचे वर वरचे खाली करत राहायचं. आता मी याच्यावरती झाकण ठेवून देते. हे बघा, छान उकडले आणि किती मोठे झाले बघा, किती मोठे मोठे, म्हणजे असे आपण जे केले होते त्याच्यापेक्षा बघा डबलीनच फुगले ते. हे बघा, छान उकडले गेले. आता मी सगळे असे त्या पाण्यामधून ताटामध्ये काढून घेते. सगळे ना कट करताना आहे ना सोबतच कट करायचे, नाहीतर काय होतं आहे, आपण एक दोन नंतर कट करू असं म्हणून ठेवतो आहे, पण ते नंतर ठेवल्यामुळं काय होतं आहे, खूप कडक होते ते. जेव्हा गरम असते ना, गरम असताना त्याचे 2-2 भाग का होईना असे करून ठेवायचे. नंतर नंतर ते काय होतं काय माहिती, पाणी ना होतं का कशानं, पण ते नंतर नंतर असे घट्ट होतात, खूपच घट्ट होऊन जातात. हे बघा, असे मी आता असे त्याचे काप करून घ्यायचे. हे बघा, एका बट्टीमध्ये असं मधून एकदा कट करायचे. असे एकदम अजून त्याला कट करायचं. याचे असे 3 भाग करायचे, म्हणजे सगळ्या बट्ट्या एकसारख्या कट होतात. या अशा सगळ्या बट्ट्या मी आता अशा कट करून घेतल्या. आता इकडं मी तेल ठेवते तापायला. गॅसवरती कढई ठेवली. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. कोणी तेलात पण तळतं आणि तुपात तळल्यानं तुपात पण छान होतात. तोपर्यंत आपण इकडं वरणाला फोडणी देऊन घेऊया. मी वरण अगोदरच कुकरला लावलं होतं, वरण शिजून घेतलं आहे. कांदा ते कट करून घेतला होता आणि आता हे पातेल्यामध्ये मी कांदा ते परतायला टाकला आणि कांदा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत परतू द्यायचा. आता त्याच्यामध्ये मी टाकले लाल मिरची पावडर, हळद आणि जिरा मोहरी टाकली होती मी कांदा टाकायच्या अगोदरच. याला चांगलं परतू द्यायचं. याच्यामध्ये आता मी सांबर मसाला टाकते. वरण थोडं जास्त करायचं आहे म्हणून मी 2 चमचे टाकले सांबर मसाला. आणि त्याच्यामध्ये आता हे टमॅटो टाकून घ्यायचं आहे. टमॅटो टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं. असा मसाला असं तेल सुटेपर्यंत याला परतू द्यायचं.
आणि मी त्याच्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता. वरणाला कढीपत्ता टाकला ना तर म्हणजे चव पण छान येते. आता आपला मसाला छानपैकी असा परतला गेला आहे. हे बघा पूर्ण तेल सुटलं आहे त्याला. त्याच्यामध्ये हे बघा मी काय केलं तर बट्ट्या ज्या उकडल्या होत्या ना आपण पाण्यामध्ये, तर त्याचं मी पाणी काढलं होतं. तर मग मी तेच पाणी याच्यामध्ये टाकलं आहे वरणामध्ये, म्हणजे वरणाला पण चव छान येते आणि ते पाण्यात पण व्हिटॅमिन असतं. म्हणजे आपण उकळलेलं पाणी असतं ते चांगलंच पाणी असतं. त्याच्यानंतर आता हे शिजलेलं वरण जे होतं ना ते वरण टाकते मी त्याच्यामध्ये. बघा वरण टाकून मी असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं अजून ते बट्ट्याचंच जे पाणी उरलं होतं ना मी तेच पाणी याच्यामध्ये टाकलं आहे. आणि वरतून आता चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकून आता त्याला छानपैकी असं उकळू द्यायचं. हे बघा वरतून मी अशी कोथिंबीर टाकली. हे बघा वरण किती छान झालं आहे आणि वरणाला म्हणजे अशी तरी पण एकदम व्यवस्थित आली आहे. वरण आता आपलं उकळलं आहे. तोपर्यंत मी इकडे तेल तापायला ठेवलं होतं, ते तेल पण तापलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये या बट्ट्या टाकून घेऊया. हे बघा अशा बट्ट्या टाकायच्या, 9 ते 10 बट्ट्या टाकायच्या, जेवढ्या आपल्या तेलामध्ये बसन तेवढ्या. आणि अशा तळून घ्यायच्या 2-3 वेळेस. याला असं हे करायचं, हलवायचं आणि अशा थोड्याशा ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला तळू द्यायच्या. लगेच नाही काढायच्या, ब्राऊन कलर होऊ द्यायचा, म्हणजे खायला पण छान लागतात. आणि ही बट्टी ना तुम्ही कोरडी जरी खाल्ली ना तर कोरडी खायला पण खूप छान लागते आणि चवदार पण लागते. हे बघा असं ब्राऊन कलर होईपर्यंत मी याला तळू दिलं, म्हणजे तेल पण आपलं शांत होतं आहे, म्हणजे समजायचं का आता आपल्या बट्ट्या एकदम व्यवस्थित तळल्या गेल्या आहे म्हणून. आणि ही बट्टी ना याच्यासोबत वरणबट्टी खायला आहे ना त्याच्यासोबत कोशिंबीर केली ना, कोशिंबीर पण खूप छान लागते. पण मी नाही बनवली आहे, कोशिंबीर नाही बनवली मी. बघा अशी काढून घ्यायची ही बट्टी. बघा वरणबट्टी कांदा एकदम छान लागतं. कशी वाटली माझी आजची वरणबट्टीचा व्हिडिओ? थँक्यू, धन्यवाद.